तर आज होता स्पेशल डे, त्याच्यासाठी ना सगळी तयारी चालू होती सकाळपासून. पण त्याआधी जर तुम्हाला टोमॅटो कसा खायचा हे माहीत नसेल तर इथे बघून घ्या, हा टोमॅटो कसा खाल्ला जातो. टोमॅटोला छिद्र पाडून त्याच्यामधला सगळा ज्यूस पिऊन घ्यायचा आणि टोमॅटो फेकून द्यायचा. असं काहीसं आमचं उलूचं चालू होतं. आणि दिदी इकडे ड्रॉइंग करायला बसल्यानंतर दिदी आपल्याला मध्ये मध्ये करू देत नाही म्हटल्यावर तिने तिचं पाऊचच गायब करून टाकलं आणि असं टेबल खाली जाऊन बसली आणि तिच्या पाऊचमधले सगळं सामान काढून त्याच्यासोबत खेळत बसली होती. आणि ती बिचारी तिकडे पाऊच शोधत होती की माझं पाऊच कुठे गेलं. असं सगळं या मुलांचं चालू होतं. आणि संध्याकाळच्या वेळेला ना ताई बाहेर गेली होती थोडं, त्यामुळे तिला थोडं यायला लेट झालं आणि मग त्यांना तयारी करायला पण लेट झालं होतं, कारण आज या दोघांची होती ॲनिव्हर्सरी. पण आम्ही मात्र सगळं रेडी वगैरे होऊन बसलेलो होतो, कारण आम्हाला कोणते कामं असणार होते. तर त्यासाठी इकडे सगळं तयार झालेलं होतं. आणि इथे ना जसा कॅमेरा आपल्याकडे आला असं समजलं तसं पोज वगैरे देऊन छान पोट वगैरे लपवणं चालू होतं. आता सेलिब्रेशन होईल, त्यानंतर जेवण पण होईल, त्यासाठीची तयारी आमची ही उलू करत होती. तिलाच बिचारीला टेन्शन आलं होतं, जर हे सेलिब्रेशन करत बसले तर मला जेवायला कसं मिळणार, म्हणून ती इथे लसूण सोलत बसली होती. आणि आजची भाजी ही राणी करणार होती, त्यामुळे तिची प्रिपरेशन इकडे आधीच सुरू झाली होती. आणि आनंदीचं असं चालू होतं की तू उलूचा जो व्हिडिओ काढते आहे ना, त्याच्यानंतर लगेच माझा पण व्हिडिओ आणि फोटो घे, नंतर म्हणशील की मी तुझा व्हिडिओ काढला नाही. असं सगळं चालू होतं. त्यानंतर आम्ही छान सेलिब्रेशनला सुरुवात केली. मम्मी पप्पांनी जिजू आणि ताईला औक्षण करून घेतलं आणि इकडे सगळे यांचं वेटिंग चालू होतं की कधी केक कट होतो आणि कधी आम्हाला खेळायला मिळतो. खाण्यापेक्षा आम्हाला केक एकमेकांशी खेळायला लावायला जरा जास्तच मजा वाटते. त्यानंतर केक कट करायचा होता, पण इथे वेट करणं चालू होतं की चांगलं गाणं कधी लागते, कारण आम्ही अगदी जुने गाणे लावलेले होते आणि त्यांचं असं होतं की चांगले गाणे लावा नंतर आम्ही केक कट करू. फायनली ते एक चांगलं गाणं त्यांच्या मनाचं लागलं. त्यानंतर त्यांनी सगळ्यांनी केक कट केला आणि केक कट केल्या पहिला मान हा आमच्या उलूचा होता, जिने केक कट केल्या आधी मम्मी पप्पाला नचारता स्वतःच्या तोंडात घातला. त्यानंतर सगळ्यांनी केक वगैरे भरवून घेतला. आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर माझ्या चॅनलचं नाव हे वैशूचा फॅमिली कट्टा असं आहे, तर त्याचं इथे खरं उदाहरण तुम्हाला मिळणार. तर इथे माझी पूर्ण फॅमिली जमलेली होती आणि तो माझा फॅमिली कट्टा होता, त्यासाठीच मी माझ्या चॅनलचं नाव फॅमिली कट्टा दिलेलं आहे. तर असं सगळं माझी मोठी फॅमिली इथे जमा झालेली होती आणि आम्ही खूप छान आजचा प्रोग्राम एन्जॉय केला होता. आणि याच्यामध्येच आम्ही 4 बहिणी आहोत, त्या 4 बहिणी ह्या आहोत, बघून घ्या. त्यानंतर जेवणाची तयारी चालू होती इकडे आणि सेलिब्रेशनच्या मध्येच लाईट गेली होती, त्यामुळे अंधारात सगळं काही चालू होतं आणि असा सगळा आजचा मेनू होता. चला तर हा व्लॉग इथेच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.